आज आपण तांदळाचं पीठ कसं बनवायचं आणि ते पावसाळ्यासाठी टिकवून कसं ठेवायचं त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये अनेक टिप्स पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण भाकरीचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि ह्याच पिठामध्ये तुम्ही सांडणे, इडली किंवा मी आता हल्ली दाखवलेले ढेस्का, पानगी, सामट्या, तिखट सामट्या काहीही बनवू शकता. तर त्यासाठी असे हे तांदूळ झटकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते निवडून घेतल्यानंतर आपण हे धुवून घेणार आहोत. तर स्वच्छ निवडलेले आहेत. आता हे स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. भाकरीसाठी इथे मी जुना तांदूळ घेतलेला आहे. धापट्या किंवा ढेस्का वगैरे करण्यासाठी तुम्ही जुना किंवा नवीन कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. आता मी हे व्हिडिओमध्ये दाखविण्यासाठी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत, 4-5 किलो घेतलेले आहेत. पण पूर्वी आमच्याकडे जास्त तांदूळ धुवायचे, 10-15 किलो. तर त्यासाठी ते लवकर म्हणजे 4-5 वाजता सकाळी लवकर ते धुवून ते निथळून ठेवत. आणि काही जण आता रात्रीच धुवून ठेवतात आणि ते कपड्यामध्ये, कॉटनच्या कपड्यामध्ये एकदम घट्ट बांधून ठेवतात, म्हणजे सकाळी ते उन्हामध्ये घालायला तयार झालेले असतात. हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून अशा प्रकारे हे जाडसर पाणी आहे हे क्लिअर येईपर्यंत धुवून घेणार आहोत. तर हे जे तांदळाचं पाणी आहे तर हे टाकून न देता आपण हे झाडांना घालायचं आहे, खूप उपयोगी होते. अशाच नवीन नवीन पारंपरिक वसईच्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या वसई किचनला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकन दिसेल, तो देखील प्रेस करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला आमचे येणारे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि लगेच व्हिडिओ पाहता येईल. लग्नासाठी वडे काढतात तेव्हा जास्त तांदूळ असतात, तर त्यासाठी ते लवकर उठायचे, खूप लवकर बाया उठायच्या आणि 4 वाजता ते तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर ते निथळविण्यासाठी ठेवून द्यायचे, बांधून चादरमध्ये किंवा एखाद्या फडक्यामध्ये बांधून ठेवायचे. तर हे वडे कसे बनवायचे, आमचे लग्नातील वडे, तर त्याची मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्याची लिंक खाली मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे तांदूळ 4 वेळा स्वच्छ धुवून झालेले आहेत. तर अशा प्रकारे चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हे कॉटनचा कपडा ठेवलेला आहे. तर त्यामध्ये आपण हे आता तांदूळ उपसून घेणार आहोत. हे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर निथळून ठेवणार आहोत. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि हे मी तांदूळ धुतलेले आहेत. हे 2 तासासाठी आपण निथळवायला ठेवणार आहोत. सगळे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. हे कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायचे आहेत आणि 2 तासासाठी आपण असेच हे निथळायला ठेवणार आहोत. तांदूळ टिकवण्यासाठी कधीकधी त्याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून त्यानंतर ते पीठ केलं तर पीठ एकदम मस्त शुभ्र राहतो. 1.5-2 तास झालेले आहेत आणि हे पहा तांदळामधलं पाणी संपूर्ण निघालेलं आहे. तर आता आपण हे उन्हामध्ये वाळत टाकणार आहोत. इथे माझ्याकडे कॉट आहे. ह्या कॉटवरती मी एक चादर, स्वच्छ धुतलेला चादर घातलेला आहे आणि त्यावर हे तांदूळ पसरवून घेणार आहे. मस्त कडक उन्हामध्ये तांदूळ वाळत टाकलेले आहेत. तर आता अर्धा तास झालेला आहे. तर अर्ध्या तासानंतर ह्याच्यावरून असा हात फिरवायचा, म्हणजे ते तांदूळ खालीवर झाल्यानंतर सगळे तांदूळ व्यवस्थित सुकले जातील. प्रत्येक अर्ध्या-पाऊण तासाने असं हात फिरवायचा आहे, म्हणजे ते चादराला चिकटत देखील नाही आणि व्यवस्थित सुकले जातात. उन्हाची दिशा बदललेली आहे. तर आता हे अंगणामध्ये तांदूळ घातलेले आहेत. तर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि तांदूळ छान मस्त सुकलेले आहेत. हे पहा, एकदम व्यवस्थित सुकलेले आहेत. कधीकधी आपण सुक्की मासली, बोंबील, सुकट किंवा कोलिम हे उन्हामध्ये वाळत टाकतो आणि त्याला मुंग्या येतात. तर कडक ऊन असतेवेळीच हे तांदूळ किंवा सुक्की मासली उचलून ठेवायची आहे. आपल्याला लगेच दळण करायचं असेल तर हे तांदूळ आता भर उन्हामध्ये, कडक उन्हात एकदम तापलेले आहेत. तर जरा थंड होऊ द्यायचे, त्यानंतर आपण गिरणीमध्ये एकदम बारीक पीठ करू शकतो भाकरीसाठी. हे तांदळाचं पीठ तुम्हाला पावसाळ्यासाठी करायचं असेल तर पीठ न करता हे तांदूळ थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. पीठ केल्यानंतर त्याला थोडंसं कोबट असा वास येतो पावसाळ्यामध्ये, त्यामुळे असेच तांदूळ ठेवायचे आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्याचा पीठ बनवू शकता. तर तांदळाच्या भाकरीसाठी एकदम बारीक दळायचं, गिरणीवाल्याला सांगायचं. ढेस्का, धापट्या, तिखट धापट्या किंवा सांडणे, इडली ह्याच्यासाठी थोडंसं जाडसर करायचं. हे पहा, हे तांदळाचं भाकरीचं पीठ आहे, एकदम बारीक केलेलं आहे. याने भाकरी खूप छान होते. बारीक करायचं. आणि हे जे आहे पीठ ते थोडंसं मी जाडसर केलेलं आहे. हे तुम्ही सांडण्यासाठी, इडलीसाठी, धापट्या, ढेस्का कशासाठी सुद्धाही वापरू शकता.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.